पोलिसांना खोटी माहिती देणे किंवा खोटी रिपोर्ट देणे आता मात्र महागात पडेल, कारण नवीन कायद्यामध्ये याबद्दल प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे, याकरिता पनिशमेंट देण्यात आलेली आहे। तर अशा वेळी काय करायला पाहिजे तुमच्या विरुद्ध जर कोणी खोटी रिपोर्ट देत असेल आणि कायद्यामध्ये काय चेंज केला आहे हे पण आपण बघणार आहोत या एपिसोडमध्ये। व्हिडिओ महत्त्वाचा होणारा, लाईक करा, शेअर करा। तर सगळ्यात आधी तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कोणी खोटी रिपोर्ट देत असेल तर नक्कीच काही ना काही कारण असतं, कोणता तरी वाद असतो आणि त्यामुळेच तर कोणी खोटी रिपोर्ट देतोय तुमच्या विरुद्ध। तर हेच तुम्हाला डोक्यामध्ये ठेवून पोलिसांसमोर जायचं आहे। नाऊ जर कोणी तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट देत असेल तर सगळ्यात आधी घाबरण्याचे अजिबात कारण नाही। हा घाबरटपणा डोक्यामधून तुम्ही काढूनच टाका। याचे सिंपल आन्सर आहे की जर कोणी तुमच्या विरुद्ध खोटी रिपोर्ट देत असेल आणि जे मॅटर आहे ते 7 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट करिता असेल, म्हणजे जी रिपोर्ट तुमच्या विरुद्ध तो व्यक्ती करण्यासाठी गेलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये, त्या रिपोर्टमध्ये जो आरोप तुमच्यावरती लावण्यात येईल त्याकरिता शिक्षा ही 7 वर्षापर्यंतची असेल, म्हणजे 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतची असेल। तर जो नवीन लॉ आहे त्यामध्ये सेक्शन 173 ऑफ सबसेक्शन 3 त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेले आहे की 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट ज्या गुन्ह्यामध्ये असेल अशा मॅटरमध्ये, अशा केसमध्ये पोलिसांना हा राईट आहे की ते 14 दिवसांपर्यंत अशा मॅटरमध्ये, अशा केसमध्ये ते 14 दिवसांपर्यंत इन्व्हेस्टिगेशन करू शकतात। म्हणजे अशी रिपोर्ट देण्यात आली असेल ज्यामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, अशा वेळी 14 दिवस पोलीस तपासाकरिता लावू शकतात। आणि हे 14 दिवस कोणासाठी आहेत तर हे 14 दिवस तुमच्यासाठी आहेत, म्हणजे त्याच्यासाठी आहे ज्याच्या विरुद्ध हा खोटा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अशा वेळी कुठलीही भीती न ठेवता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जायचे आहे आणि तेथे जाऊन तुम्ही तुमची बाजू त्यांना समजावून सांगायची आहे की तो व्यक्ती का बरं तुमच्या विरुद्ध रिपोर्ट देत आहे आणि त्याने ते रिपोर्ट जी दिली आहे ती खोटी कशी आहे हे तुम्ही त्या पोलिसांना सांगायचं आहे। जर ते तुमच्या उत्तरापासून सॅटिस्फाईड झाले तर आता पोलीस जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 182 ऑफ IPC, परंतु आता त्यामध्ये चेंज होऊन सेक्शन 217 ऑफ BNS अंतर्गत कारवाई करतील। तर जुन्या कायद्यामध्ये 6 महिन्यापर्यंत शिक्षा किंवा 1000 रुपयापर्यंतचा फाईन होत होता, परंतु नवीन कायद्यामध्ये यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। खोटी इन्फॉर्मेशन किंवा खोटी रिपोर्ट जर पोलिसांना दिली तर 1 वर्षापर्यंत पनिशमेंट आणि जो फाईन करण्यात आलेला आहे तो फाईन 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला होऊ शकतो। मग येथे कोर्टाच्या मनात आले तर एकच होईल किंवा मग कोर्ट दोन्हीही पण एकाच वेळी देऊ शकते। आता ही झाली खोटी सूचना किंवा खोट्या रिपोर्ट बद्दल, परंतु यामध्ये FIR झाली आणि ती पण खोटी FIR करण्यात आली तुमच्यावरती, तर त्यात तुम्ही हा गुन्हा केलाय असे म्हटले, तर अशा कंडिशनमध्ये त्याने जो ऑफेन्स केला आहे, जो खोटी FIR देऊन आणि सोबतच खोट्या गुन्ह्याचा आरोप करून त्याच्याकडून हा ऑफेन्स झालेला आहे, आता मग त्याच्यावर जी कारवाई करण्यात येईल ती ओल्ड लॉ मध्ये सेक्शन 211 अंतर्गत करण्यात येत होती, सेक्शन 211 ऑफ IPC, ज्यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षा होत होती किंवा फाईन होत होता। परंतु नव्या लॉ मध्ये हेच सेक्शन नवीन लॉ मध्ये 248 करण्यात आलेले आहे। सेक्शन 248 क्लॉज A मध्ये 5 वर्षापर्यंत शिक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि फाईन सुद्धा 2 लाखापर्यंत वाढवण्यात आलेला आहे। मग यामध्ये कोर्ट दोन्ही करू शकते किंवा एकही करू शकतं, परंतु जो आरोप तुमच्यावरती लावण्यात आलेला असेल तो आरोपच जर 10 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट करिता असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, डेथ पनिशमेंट किंवा आजीवन कारावास, लाईफ इम्प्रिझनमेंट असेल, म्हणजे तो जर गुन्हा सिद्ध झाला असता तर तुम्हाला लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पनिशमेंट करण्यात येऊ शकली असती। असा ऑफेन्स जर, असा आरोप त्या रिपोर्टमध्ये, त्या FIR मध्ये दिलेला असेल, परंतु जो खोटा आहे, मग त्यामध्ये रेप आहे, मर्डर आहे, डकेती, अशा प्रकारचे ऑफेन्स, अशा प्रकारचे गंभीर आरोप जर त्या FIR मध्ये लावण्यात आले असतील तुमच्यावरती, ज्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट होऊ शकते, तर अशा कंडिशनमध्ये सेक्शन 248B मध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। तर आता त्या व्यक्तीला स्वतःलाच 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि फाईन मात्र अनलिमिटेड आहे, तो 2 लाखही होऊ शकतो, 5 लाख होऊ शकतो, 10 लाखही होऊ शकतो, फाईन येथे अनलिमिटेड आहे। आता तुमच्या बचावाकरिता मी 3 बाबी सांगतो आहे। पहिली म्हणजे तुमच्या विरुद्ध जर खोटी रिपोर्ट देण्यात आली असेल तर तुम्हाला घाबरण्याचे अजिबात कारण नाही। ज्याच्यामध्ये 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट असेल असा गुन्हा जर नोंद करण्यात आला असेल, अशी रिपोर्ट जर तुमच्या विरुद्ध देण्यात आली असेल,
तर तुम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता आणि पोलिसांसमोर तुम्ही तुमची बाजू ठेवू शकता. परंतु तुमच्यावरती काही गंभीर आरोप लावण्यात आले असेल तर तुम्ही वकिलांशी भेटलं पाहिजे, त्यांचं गायडन्स घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता. परंतु 7 वर्षापर्यंतचा ऑफेन्स असलेल्या पनिशमेंटमध्ये पोलीस स्वतःच बाउंड आहेत. सुप्रीम कोर्टाचे त्यांना डिरेक्शन्स आहेत. अशामध्ये ते तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही. तर यामध्ये ते तुम्हाला सेक्शन 35 ऑफ सबसेक्शन 3 ऑफ BNSS मध्ये त्यांनी तुम्हाला नोटीस दिली पाहिजे असे बंधन त्यांच्यावरती आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी अरेस्ट केलं तर त्यांना त्याचे रिझन त्याच्यामध्ये द्यावे लागेल त्या अरेस्ट मेमो मध्ये की तुम्हाला अरेस्ट का करण्यात आलं. त्यामुळे आपण असे मानून चालूया की तुम्ही अरेस्ट होणार नाही, तुम्हाला अरेस्ट करण्यात येणार नाही अशा प्रकरणामध्ये. आणि पोलिसांनी तुम्हाला सेक्शन 35 ऑफ सबसेक्शन 3 ऑफ BNSS मध्ये जर नोटीस दिली असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, पोलिसांपुढे हजर झालं पाहिजे. जर तुम्ही गेले नाही तर त्यांना तुम्ही राईट दिलेला आहे तुम्हाला अरेस्ट करण्याचा. अशा वेळी पोलिसांना आपोआप राईट मिळतो, तुम्हाला अरेस्ट करून ते घेऊन जाऊ शकतात. तर मी सांगितलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, त्या फॉलो करा. पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास अजिबात घाबरण्याचे कारण नाही, घाबरू नका. सोबत कुणाला तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्या अधिकारांचा वापर करा. तरी सुद्धा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.